पावलं समान आहेत, मग त्याच्या पावलाला जर मिठी मारायची तर साधकाच्या जीवनामध्ये अंतरेमध्ये सुख दुःखामध्ये समता पाहिजे, तर असं समजलं जातं की त्याच्या पायाला मिठी मारली जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे महाराज? सुख दुःखामध्ये समता पाहिजे. सर्वात मोठा योग कोणता आहे असं सांगण्याचा प्रयत्न जर केला तर असं सांगता येतं, शास्त्र असं सांगतं की समत्व योग उच्चते. सर्वात मोठा योग कोणता आहे की समत्व योग. सुख दुःखामध्ये सम, मान अपमानामध्ये समता. पांडुरंगाला कुठली शिकायत करायची नाही, पांडुरंगाला आपलं दुःख नाही सांगायचं, नेहमी प्रसन्नतेनं त्याला सामोरे जायचं. जसं आपण आता घृष्णेश्वर महादेवाच्या जवळ बसलेलो आहोत. घृष्णेश्वर महादेवाचं नाव हे घृष्णा नावाच्या एका भक्ताच्या नावावरून पडलेलं आहे. तर तिच्या हृदयामध्ये अशी समता होती. आपल्या सर्वांना थोडीफार कथा माहिती असेल, नसेल माहिती तर थोडंसं श्रवण करा. एक सुदेहा नावाचा ब्राह्मण आणि सुधर्मा नावाची त्याची पत्नी, हे दोघं जण या ठिकाणी चांगला त्यांचा संसार चालू होता. परंतु आता संसार चांगला चालू होता, संसारात सुख होतं असं म्हणलं की त्याच्यामध्ये पण परंतु हे शब्द लगेच येऊन जातात महाराज. कोणाचा संसार असा परफेक्ट नसतो. त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतं, संपत्ती सुद्धा होती, परंतु संतती नव्हती. सांसारिक जीवनामध्ये असं म्हणलं जातं की जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत सांसारिक जीवन, जे गृहस्थ जीवन असतं ते पूर्ण होत नसतं. हे त्यांच्या ठिकाणी दुःख होतं. मग ती सुधर्मा जी पत्नी होती, नावाप्रमाणेच धर्माला धरून चालणारी होती. सुदेहा, त्या ब्राह्मणाच्या त्यांच्या नावात सुदेहा म्हणजे या जन्मात आल्यानंतर देह चांगला कसा ठेवायचा, अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. त्या सुधर्मानं सांगितलं सुदेहाला, आपल्या पतीला, तुम्ही काय करा, माझी लहान बहीण आहे, तिचं नाव आहे भूष्मा, तिच्यासोबत काय करा, तुम्ही लग्न करा, म्हणजे आपलं काय होईल, वैवाहिक जीवन हे पूर्ण होईल. त्यांचं लग्न झालं भूष्मासोबत आणि काही दिवसांनी भूष्माला एक मुलगा झाला महाराज. मुलगा झाला, त्यांचं वैवाहिक जीवन परत चांगलं चालू होतं. परंतु जी सुधर्मा होती, माणूस जोपर्यंत आत्मपदाला प्राप्त होत नाही महाराज, तोपर्यंत कितीही चांगला असू द्या, त्याच्या ठिकाणी विकार कधी उत्पन्न होईल हे सांगता येत नाही. बहुचंचल चपळ असं या मनाला सांगितलेलं आहे संतांनी, तुकोबारायांनी. त्या सुधर्माच्या मनामध्ये खोट निर्माण झाली, एक जलसी निर्माण झाली, ज्याला जलसी असं म्हटलं जातं नाही का. आणि घृष्मा, तिला असं वाटायचं की घृष्माला आता मुलगा झाला, त्याच्यामुळे तिचे पती घृष्माकडे जास्त लक्ष देतात, तिला जास्त बोलतात वगैरे, तिच्यावर जास्त प्रेम करतात. कटुता तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिनं काय केलं, त्या घृष्माच्या मुलाला त्याची हत्या केली आणि त्याचे तुकडे करून तिथे एका कुंडामध्ये टाकले. आपण जर पुढे जाऊ ना थोडंसं, एक कुंड आपल्याला भेटेल, तर त्यावेळेस शिवकुंड म्हणायचे, आता वेगळं काहीतरी नाव आहे. तर त्या कुंडामध्ये टाकले आणि जी घृष्मा होती ती महादेवाची भक्त होती, निस्सीम भक्त महादेवाची. एवढं सगळं झाल्यानंतर तिला कळालं सुद्धा हे कोणी केलंय, परंतु तिच्या मनामध्ये बदल्याची भावना नव्हती की आपण तिच्याकडून बदला घ्यावा, तिला काहीतरी दुःख द्यावं, अशी कुठलीच भावना नव्हती. तिच्या मनात एकच फक्त शिवभक्ती, महादेवाची भक्ती. तिचा एक नियम होता महाराज की रोज ती, आता कोणी म्हणतं रोज, कोणी म्हणतं शिवरात्रीच्या दिवशी, जे काही असेल, रोज ती काय करायची, 100 असे पिंड करायचे, कुंड्याचे शिवपिंड तयार करायचे आणि त्या जे कुंभ होतं त्या कुंभामध्ये काय करायचे, अर्पण करायचे महादेवाचं स्मरण करत. आणि महिन्याला एक शिवरात्र असते महाराज, अशी शिवरात्र होती महिन्याची. आणि तिनं काय केलं, ते 100 जे काही पिंड होते, शिवपिंड, ते तयार केले आणि त्या कुंडाकडे जायला निघाले. मनामध्ये कुठली दुःखाची भावना नाही, बदलायची भावना नाही, फक्त एकच शिवनाम, महादेवाचं नाम मनामध्ये. आणि ती भजन करत त्या कुंडाकडे जाऊ लागली. आता थोडंसं भजन आपण सुद्धा करूया. सर्वांनी भजन करा. ओम नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणा विष्णुराव आवाज केला पाहिजे शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय असं भजन करत करत ती कुंभाजवळ पोचली महाराज आणि तिथे एक एक शिवपिंड अर्पण करू लागले भजन करत करत महादेवाचं. तिच्या मनात कुठलीच बदलायची भावना नाही, मनामध्ये समता आहे. तिनं नकळत त्या पांडुरंगाच्या त्या महादेवाच्या पायाला मिठी मारली होती, जे तुकोबार आपल्याला इथं सांगतात. मनामध्ये समता होती आणि एक एक पिंड ती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ती अर्पण करायची. आणि जसा शेवटचा पिंड महाराज तिनं पाण्यामध्ये सोडला त्यावेळेस असा लख्खा असा प्रकाश झाला आणि त्या प्रकाश ज्योतातून महादेव प्रगटले. आणि महादेवाच्या एका हातामध्ये त्रिशूळ होतं आणि दुसऱ्या हातामध्ये तिच्या मुलाचा हात धरलेला होता. बोला कृष्णेश्वर महादेव की जय. तिनं महादेवाचं दर्शन घेतलं महाराज, आपल्या मुलाला पाहिलं, ती कृतकृत्य झाली. तिनं अपेक्षा सुद्धा केली नव्हती महाराजाचं. तिनं असा विचार केला होता की महादेवा तुझ्याच कृपेने मला मुलगा झाला होता आणि जर तुला त्याला माझ्यापासून दूर करायचं असेल, स्वतःजवळ ठेवायचं असेल तर तुझी मर्जी, असं म्हणून तिनं समर्पण केलं होतं महाराज, अंतरीचं समर्पण. आणि महादेवाने तिला तिचा मुलगा दिला आणि तिला सांगितलं की तुझ्या सवतीनं या मुलाला मारून या कुंडामध्ये टाकलं होतं. तू जर म्हणशील तर तिचं आयुष्याचं असं वाटोळं मी करेल की तिने काय पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये कोणीच असं एखादं कृत्य करू नये. परंतु भीष्माने त्या ठिकाणी सांगितलं महादेवा ती माझी बहीणच आहे, काही झालं तरी बहीण नसली तरी सवत जरी असली तरी सवत सुद्धा मोठ्या बहिणीसारखी असते. त्याच्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नाही. तुम्हाला जर काय करायचं असेल तर तिच्यावर सुद्धा कृपा करा, तिला सुद्धा तुमच्या भक्तीचा आनंद मिळू द्या, तिच्या भक्तीचा रस तिला येऊ द्या, एवढंच माझ्यासाठी करा. आणि महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि महादेवांनी सांगितलं की पुढची अनंत वर्ष चंद्र सूर्य असेपर्यंत मी तुझ्या नावाने या ठिकाणी काय होईल ओळखल्या जाईल, मी इथेच राहील. तेव्हापासून घृष्णेश्वर महादेव इथे प्रचलित आहे. असं आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या पायाला मिठी घालण्याची तयारी पाहिजे मला. चाहे सुख हो चाहे दुख हो, नहीं का, तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार, जो भी देना चाहे दे दो करतार, दुनिया के तारनहार. महादेव म्हणा, विठोबा म्हणा, आणखीन काही नाव घ्या, तत्व एकच आहे आणि प्रत्येकाची पावलं समान आहे. दिसताना आपल्याला थोडीफार वेगळी दिसू शकतात. म्हणून महादेवाला सुद्धा एकनाथ महाराजांनी अशी प्रार्थना केली, त्याचे पाय माझे चित्त, नाही का, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त.